जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. सकाळी उठून मी चाललो होतो डेअरी उघडण्यासाठी, कारण की आपल्याला डेअरीचा धंदा सकाळीचा असतो. डेअरीवर आलो, डेअरी वगैरे झाडून घेतली, समोर दाखवलो कारण की कोणीही नव्हतं. आणि मी तो बरोबर पाहत होतो उन्हाची वाट, कारण की वाजत होती फार थंडी. ऊन पडलं, पण झाला होता एक प्रश्न, कारण की ब्रेडवर चाललं होतं ऊन. माझं लेट लक्ष गेल्यामुळं ब्रेड झाली होती माझी खराब. मला झाला होता ताण, फार टेन्शन येत होतं मला. त्यानंतर प्रतीक म्हणे, दादा मी डान्स करतो. म्हणलं कर बुवा, आता घेतो तो आपण व्हिडिओ, काय करतो. बाहेर आल्यावर आदित्यचं अरेंज झालं होतं काहीतरी. तो बसला होता मान खाली घालून. आदित्यला म्हणलं जाऊ दे इकडे बघ, आपला व्हिडिओ घेऊ. त्यानंतर आम्ही घेतला आमच्या स्वतः व्हिडिओ. मग त्यांनी केली होती मान, आदित्य दाखवतो तिकडे. म्हणलं इकडे बघ. हे म्हणत होते डोसा खाऊ घाल. म्हणलं घराच्या रस्त्याला लागा. पहिले त्याला घराच्या रस्त्याला लावून, त्यांना घराच्या रस्त्याला लावलं, केलं होतं मी डेअरी बंद. त्यानंतर आला होता शुभमला पण दिलं वाटी लावून. त्यानंतर मी निघालो होतो घरी आलो. म्हणलं थोडासा अभ्यास करू, कारण की स्वयंपाक काय होईल ना, तर मला करायचं होतं जेवण. अभ्यासाला बसायच झाला होता वाल्मिक. त्यानंतर तो लावत होता डोकं. म्हणलं की तुला पण घेतो एकदा फ्रेममध्ये का. आमच्या गप्पामध्ये झाला होता प्रज्वलचा शाळा सुटायचा टाईम. त्यानंतर आम्ही गेलो प्रज्वलला घेतलं, प्रज्वलला घरी सोडलं. त्यानंतर आलो होतो बँकेत, पैसे टाकायचे होते. पैसे वगैरे टाकले. वाल्मिक म्हणे चाल राव दादा 4 वाजले. माझ्या हातात पैसे भरायची स्लिप. तिथून आलो, दुधाच्या कॅने वगैरे भरल्या. तिथून निघलो आम्ही. चाललो होतो डेअरीकडे दूध टाकून. मी वाल्मिकला सोडणार होतो. डेअरीवर येताच आदित्य होता. आदित्यला म्हटलं धर कॅन. तिथून आलो होतो मी महादेव मंदिरात दर्शनासाठी. महादेव मंदिरात दर्शन वगैरे करून घेतलं. 5:30 वाजता शाळा सुटली. त्यानंतर झालं होतं काहीतरी मॅटर. सगळे पोरं घरी जायचं चालली होती मागं. म्हणलं बघूया काय झालं, पण काही कळलं नाही काय झालं काय नाही. 7 वाजता यांना केला दुकानपाशी गर्दा. म्हणलं तो गर्दा कमी करते आणि रायगडची प्लॅनिंग चालू. म्हणलं मी काय म्हणलो नाही. डेअरी वगैरे बंद करून आम्ही चाललो होतो समोसा चाट खाण्यासाठी. आज पण तोच विषय होणार होता. 50 रुपये समोसा चाटसाठी आम्ही 100 रुपयाचं पेट्रोल घालून चाललो होतो. हे होतो मी आणि आदित्य, आणि ही चालली होती समोर यांची दोघांची गाडी. तिथून घरी आल्यावर जेवण वगैरे काही केलं नाही. थोडासा अभ्यास केला. अभ्यास करून मला झोपायचं होतं, फार झोप येत होती. भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय जगन्नाथ.